नमस्कार, स्वागत आहे तुमचे नवीन रेसिपी मध्ये। आज आपण बघणार आहोत कच्ची दाबेली बाहेर मिळते तशी रुचकर टेस्टी। लागणारं साहित्य, मी इथे 4 बटाटे उकडून साले काढून घेतलेले आहे, लाल तिखट, सोललेले शेंगदाणे, खोबऱ्याचा किस, डाळिंब, कच्ची दाबेली मसाला, कोथिंबीर, गोड चिंच, तेल टाकूया। तेल छान तापलेले आहे। आता आपण यामध्ये साली काढलेले शेंगदाणे टाकूया। आता शेंगदाणे छान लालसर खरपूस असे तळून घ्यायचे। थोडं तेल टाकायचं आहे, हे पहा। आता यामध्ये लाल तिखट टाकायचे आहे थोडेसे, आणि परतून घ्यायचे आहे, आणि गॅसची फ्लेम बंद करायची आहे। आता आपण हा बटाटा उकडून घेतलेला किसून घेऊया। छान असा किसून घेतला ना की काहीच राहत नाही त्याच्यामध्ये बटुळे। हाताने जर मॅश केला तर तो व्यवस्थित होत नाही, म्हणून हा किसणीने किसून घ्यायचा। बटाटा किसून तयार आहे। आता आपण याच तेलामध्ये तो परतून घेऊया। आता आपण यामध्ये 1 चमचाभर कच्ची दाबेली मसाला टाकून घेऊया। छान असा कलर आलाय, सुवास पण छान आलाय। मसाला टाकलाय, आता हे आपण छान असं परतून घेऊया, आणि आपल्याला चवीनुसार त्याच्यामध्ये आपण मीठ टाकूया। छान कलर आलाय आता बघा। छान कच्ची दाबेली मसाला आपला तयार आहे। थंड झाला, थंड होण्यासाठी प्लेटमध्ये थंड झालेला आहे। आता आपण याला गार्निशिंग करून घेऊया। सर्वात प्रथम डाळिंबाचे दाणे असे कोथिंबीर त्याच्यामध्ये अशी घालूया। असं छान सजावट झाली आहे। त्याच्यामध्ये आपण आता तळलेली शेंगदाणे टाकायची आहे। खाताना शेंगदाण्याची पण हे छान लागते। दाबेलीचा मसाला तयार झालेला आहे। आता आपण हा पावामध्ये भरून घेऊया। तवा गरम व्हायला ठेवलेला आहे। आता हे पाव हे आपण असे मधून आहे ती येलो। आता आपण ही चिंच गुळाची चटणी केलेली आहे ती अशी आणि आता आपण याच्यामध्ये हा कच्ची दाबेलीचा तयार मसाला भरणार आहोत। असं करून घ्यायचं आहे। असे याच्यामध्ये थोडंसं तेल किंवा तुम्ही बटर काही लावू शकता, आणि हे पण त्याची घाई करायची नाही। एका बाजूने त्याला असं छान क्रिस्पी होऊन द्यायचं आहे। लालसर असं भाजलं की मग त्याला पलटी करायचं आहे।
असं सगळीकडनं ते असं भाजून घेऊ. क्रिस्पी झालेलं आहे, छान क्रिस्पी झालेलं आहे. आता आपण हे खाली काढून घेऊ. शेव मध्ये छानसं असं गोळून घेऊया. आता आपली ही कच्ची दाबेली बघा, बाहेर मिळते तशी कशी कुरकुरीत झालेली आहे. आता आपण इथे ठेवून घेऊ. आता आपण याच्यावरती चीज टाकून घेऊया. मुले आवडीने खातात. चीज म्हटलं की मुलांना खूप आवडते. आम्ही तर घरीच बनवतो, आपण पण घरी बनवू. आमची रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तयार आहे आपली आता कच्ची दाबेली, बाहेर मिळते तशी. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत मस्त राहा, आनंदी राहा.